नमस्कार. मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं, श्रावणीच्या मनात निखिलसाठी असणारा दिवसभराचा राग दिवसाअखेर आटोक्यात आला होता. तिला निखिलचं म्हणणं पटलं होतं. तर पाहू आता पुढे. कावेरी आणि श्रावणीची भेट घेऊन मृणाल, साहिल आणि निखिल यांच्यासोबत घरी जाण्यासाठी निघाली. ते निघतच होते की श्रावणीने मृणालला पाठीमागून आवाज दिला, दीदी थांब, मी पण येते ग तुला खालपर्यंत सोडायला. आई, मी जाऊ का ग? इथेच खालती पार्किंगपर्यंत जाते, श्रावणीने विचारलं. हो हो ठीक आहे, जा तू. तसं श्रावणी देखील त्यांच्यासोबतच घरातून बाहेर निघाली. लिफ्टमधून खालती पार्किंगमध्ये आल्यावरती साहिल बाईक काढण्यासाठी पुढे गेला. तर इकडे श्रावणी आणि मृणालच्या गप्पा चालू होत्या. दीदी बरं झालं ग तू आलीस. तुझ्या येण्याने खरंच खूप छान वाटत होतं. पण तू आता अशी लगेच चालली. निदान रात्रभर तरी थांबायचं होतंस ना. आता पुन्हा केव्हा येशील? खूप मिस करते ग मी तुला. तू जेव्हा इकडे होती तेव्हा माझी बरीच कामं स्वतःच करून घ्यायचीस. आता तुझ्याशिवाय तर आपली रूम एकदम रिकामी रिकामी वाटते. खूप बोर होतं मला आपल्याच रूममध्ये. श्रावणी बोलता बोलताच थोडी इमोशनल झाली. साऊ, ठीक आहे ग, तू इतकी इमोशनल नको होऊस. मी इथेच तर आहे जवळ. बघ, मला तुझी आठवण आली तर मी आलेच ना तुला लगेच भेटायला. मृणाल श्रावणीला समजावतच होती की तोपर्यंत साहिलनेही त्याची बाईक पार्किंगमधून बाहेर काढली. श्रावणी उदास झाली आहे हे साहिलला समजले. श्रावणी, तू इतकी उदास कशाला दिसतेस? एक काम कर ना, जेव्हा तुला केव्हाही तुझ्या दीदीची आठवण येईल तेव्हा तेव्हा तू येत जा आमच्याकडे. पाहिजे तर तू या विकेंडला तिकडेच येऊन थांब. आपण छानपैकी कुठे बाहेर फिरायलाही जाऊ. आणि मग तर तुझ्या जोडीला रागिनी आणि मुग्धा या दोघीही असतील. आपण सगळेच मिळून जाऊ आणि खूप एन्जॉयही करू. पाहिजे तर कुठे फार्म हाऊसवर वगैरे जाऊया. सगळ्यांसोबत जायचं म्हटल्यावरती मृणालही फार खुश झाली. चालेल हां, आपण सगळे मिळून जाऊया. सगळे असल्यावरती खूप छानपैकी एन्जॉय करता येतं. आपण कुठे जायचं फिरायला ते लवकरच ठरवू. अजून 2-3 दिवस आहेत आपल्याकडे पूर्ण प्लॅनिंग करण्यासाठी, मृणाल म्हणाली. श्रावणी, मग जाऊया ना आपण फिरायला. येशील ना तू सोबत? चालेल दीदी, पण त्याआधी ना एकदा आईला आणि बाबांना विचारावं लागेल. तुमच्यासोबत जायला काही नाही म्हणणार नाही, पण तरी देखील एकदा तर त्यांना विचारते आणि मग सांगते. निखिलनेही तोपर्यंत त्याची बाईक पार्किंगमधून काढून साहिल आहे तिकडे येतो. तुम्ही अजूनही इकडेच थांबलेत? कसली प्लॅनिंग चालू आहे तुमच्या सगळ्यांची? निखिलने विचारलं. काहीतरी खास डिस्कशन चालू आहे वाटतं, निखिल म्हणाला. अरे हो, डिस्कशनच चालू आहे. मी श्रावणीला म्हटलं की आपण सगळे मिळून कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, साहिल म्हणाला. बघ तुझं काय मत आहे याच्यावरती. असंही आपल्याला सगळ्यांनाच संडेची सुट्टी तर असणारच आहे. तितकंच थोडा वेळ स्वतःसाठी. काम तर रोजचीच आहेत. बाहेर जाऊन आलो तर तितकंच माइंडही फ्रेश होईल आणि सगळे आल्यावरती छान एन्जॉयही करता येईल, साहिल म्हणाला. हो, तशी तर ही खूपच चांगली आयडिया आहे. पण मला असं वाटतं ना, आपण दोघी-तिघी फॅमिली मिळून सगळेच जाऊया बाहेर फिरायला. म्हणजे आपण एन्जॉय तर करूच, पण आपल्यासोबत आपल्या घरचे मोठेही एन्जॉय करतील. आजी आजोबा, आई बाबा, मोठी आई मोठे बाबा आणि श्रावणीचे आई बाबा, आपण सगळे मिळूनच जाऊया. तितकाच आपल्या घरातील स्त्रियांनाही आराम भेटेल. काय वाटतं साहिल तुला? निखिलने विचारलं. अरे हो, हे चांगलंच आहे. जर सगळीच फॅमिली मिळून गेली तर तेही आपल्यासोबत एन्जॉय करतील. आपण तरी आपल्याला वाटेल तेव्हा आपण बाहेर फिरून येतो. पण आपल्या घरचे मंडळी कधीच स्वतःसाठी वेळ काढत नाही. ओके डन. मग आता प्रत्येकाने आपापल्या घरी सांगायचं की आपल्याला सॅटर्डेला बाहेर जायचं आहे म्हणून. श्रावणी, तूही घरी जाऊन आई बाबांना सांगून ठेव. आम्ही म्हणजेच मी आणि मृणाल आम्हीही घरी सांगतो. आणि निखिल, तूही काकी काकांना सांगून ठेव. त्याशिवाय आपण कुठे जायचं आहे त्याचाही प्लॅन करून ठेव.
मीही गुगलवरती सर्च करून ठेवतो, कुठलं एखादं छान लोकेशन भेटतंय का आपल्याला, मग त्यानुसारच आपण पुढची प्लॅनिंग करू, साहिल म्हणाला. पूर्ण फॅमिलीसोबत बाहेर फिरायला जायचं आहे हे ऐकून मृणाल आणि श्रावणी या दोघीही फार खुश झाल्यात. दीदी, खूप मजा येईल गं सगळ्यांसोबत आपण बाहेर जाऊ तर. मी तर खरंच खूप एक्सायटेड आहे, श्रावणी म्हणाली. हो साऊ, मी पण फार एक्सायटेड आहे. रागिनी आणि मुग्धाला जर सांगितलं तर त्याही फार खुश होतील. तसं साहिल, चला आता बाकीचं डिस्कशन फोनवरती करू. आता बराच उशीर झालेला आहे. घरी आई बाबाही वाट पाहत असतील आपली, मृणाल म्हणाली. ठीक आहे, चालेल, आपण उद्या फोनवरतीच बोलू, असे बोलून साहिलने बाईक स्टार्ट केली तर मृणालही बाईकवरती बसली. साऊ, चल बाय, मग उद्या फोन करते मी तुला. मृणाल श्रावणीला बाय बोलून बाईकवरून साहिलसोबत सोसायटीमधून बाहेर निघाली. निखिलही त्यांच्या मागोमाग निघणारच होता. तोही अजून तिकडेच होता. मृणाल आणि साहिल गेल्यावरती निखिलने आपली बाईक श्रावणीकडे केली. साहिलने बाहेर फिरायला जायच्या केलेल्या प्लॅनमुळे श्रावणी तर फारच खुश दिसत होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावरच्या नाजूक अशा स्माईलमधून दिसत होता. निखिल एकटक लावूनच तिच्या चेहऱ्याकडेच पाहत होता. तो त्याच्याच विचारात गुंग झाला होता. निखिल, श्रावणीने आवाज दिला. तरीही निखिल अजूनही तिच्या चेहऱ्याकडेच एकटक पाहत होता. श्रावणीने त्याच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत पुन्हा त्याला आवाज दिला. निखिल, कसल्या विचारात इतका बिझी झालास? तू काय आत्तापासूनच प्लॅनिंग करायला लागलास की काय? तुझ्या डोक्यातच, श्रावणी हसतच म्हणाली. तसं निखिलही श्रावणीच्या चुटकीच्या आवाजाने भानावर आलं. अगं काही नाही, बस असंच विचारात गेलो होतो, निखिल म्हणाला. मला वाटतं आमच्यापेक्षा जास्त तर तूच एक्सायटेड आहेस बाहेर फिरायला जायला. तुझं प्लॅनिंग तर या क्षणापासून सुरू झालेलं दिसतंय. श्रावणी हसतच त्याची मजा उडवत म्हणाली. पण तुझीही सगळ्यांसोबत जाण्याची आयडिया खरंच खूप छान आहे. मी पण आता घरी गेल्यावरती आईला लगेच सांगते. चल बाय, असं बोलून श्रावणी लिफ्टच्या दिशेने वळली. श्रावणी, निखिलने तिला पाठीमागून आवाज दिला. श्रावणीने वळून त्याच्याकडे पाहिलं. हां बोल, काय झालं? श्रावणी म्हणाली. श्रावणी, उद्या येशील ना ऑफिसमध्ये? निखिलने विचारलं. अरे हो, मग येणारच ना. काही लगेच 2-3 दिवसात सुट्ट्या टाकणार आहे की काय? असंही फिरायला आपण सॅटर्डे संडेला जाणार आहोत, श्रावणी म्हणाली. तसं नाही गं, मी दुसऱ्याच विचारात होतो. श्रावणी, मी उद्या येऊ का तुला घ्यायला? निखिलने पुन्हा श्रावणीला विचारलं. घ्यायला म्हणजे? ऑफिसमध्ये जाण्यासाठी विचारतोयस का? अरे नको, प्लीज काही नको. तू कशाला उगाच त्रास करतोयस? मी येईल माझ्या स्कूटीने, श्रावणी म्हणाली. बरं ठीक आहे, पण मग तुझा राग आता तरी गेला आहे ना? निखिलने विचारल्यावरती श्रावणीने फेसवरती स्माईल करत हो मध्ये मान डोलवली. श्रावणी, तुला अजून एक सांगायचं आहे. हां बोल ना, श्रावणी म्हणाली. तुझा हसरा चेहरा खूप छान आणि सुंदर दिसतो. तू नेहमीच हसत राहा. तुझ्या चेहऱ्यावरती राग असलेला अजिबात शोभून दिसत नाही. हसत असताना फार क्यूट दिसतेस तू. निखिल तिला एकटक पाहतच तिच्याशी बोलत होता. तर श्रावणीही त्याच्याच डोळ्यात पाहत होती. तीही त्याच्या डोळ्यांमध्ये हरवून गेली होती. दोघेही एकमेकांकडेच पाहत होते. दोघांमध्ये पूर्णतः शांतता होती. दुसऱ्या क्षणाला श्रावणी भानावर आली. तिने निखिलकडे पाहत क्यूट अशी स्माईल केली. चल मी जाते, आई वाट बघत असेल. तूही नीट सांभाळून जा आणि पोहोचला की मेसेज कर. फार उशीर झाला आहे आता. दीदी ते तर घरी पोहोचण्यातही आले असतील. ठीक आहे, चल मग मी निघतो, बाय, असे बोलून निखिलनेही बाईक स्टार्ट केली. निखिल बाईकवरून जात होता तर श्रावणीही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच पाहत उभी होती. तर निखिलही बाईकच्या मिररमधूनच श्रावणीलाच पाहत होता आणि चेहऱ्यावरती स्माईल ठेवून
तोही सोसायटीमधून बाहेर निघाला. श्रावणी लिफ्टमधून वरती आली. तिने घरात एंट्री केली. चेहऱ्यावरून ती फारच खुश दिसत होती. साऊ, बराच वेळ झाला ग तुला. खाली गेलीस तर गप्पा मारतच बसल्या होत्या की काय तुम्ही दोघी पण बहिणी? तुमच्या खाली जाऊनही गप्पा संपल्याच नाही वाटतं. आणि मनू, ती आत्ता गेली की काय इतक्या वेळाने? कावेरी यांनी विचारलं. हो आई, दीदीला जाऊन आत्ताच 5-10 मिनिटच झाले असतील. जिजूंनी ना बाहेर फिरायला जायचं प्लॅनिंग केलेलं आहे या सॅटर्डे संडेला, तेही आपल्या सगळ्या पूर्ण फॅमिलीसोबत. म्हणजेच आपली 3 फॅमिली फिरायला जायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. जिजू लोकेशन पाहून ठेवणार आहेत आणि मग ते फोन करून सांगतीलच. आई, जाऊया ना आपण? श्रावणीने एक्सायटेड होऊन विचारलं. साऊ, बाबांना येऊ दे, बघू बाबा काय म्हणतात तर तुझे, मग त्यानुसार ठरवू. तुझ्या बाबांची ड्युटी पण तर ॲडजस्ट व्हायला पाहिजे, कावेरी म्हणाल्या. आई, प्लीज तू बाबांना सांग की त्यांनी त्यांचा टाईम ॲडजस्ट करायला. किती दिवसातून पहिल्यांदाच आपण सगळे असे फिरायला जाणार आहोत. खूप मजा येईल ग. प्लीज ना आई. अगं हो, बाबा काही नाही म्हणणार नाहीत, पण तेच बाबांचं काही जर महत्त्वाचं काम आहे का ते तर पाहावं लागेल ना आधी. बाबा आले की मी बोलते त्यांच्याशी. तू आता जाऊन झोप, सकाळी पुन्हा ऑफिसला जायचंय. ठीक आहे, पण तू बाबांशी नक्की बोल आणि बाबांना कन्व्हिन्सही कर. बाबांनी नकार नाही दिला पाहिजे. श्रावणी कावेरी यांच्याशी बोलून तिच्या रूममध्ये गेली. फ्रेश होऊन चेंज केल्यानंतर ती झोपण्यासाठी बेडवरती पडली. निखिलच्या बाबतीतला तिचा गैरसमज दूर झाल्यामुळे ती उद्या ऑफिसला जाण्यासाठी पुन्हा फार खुश होती. त्याशिवाय काही नाही तर बाहेर जाण्याचाही त्यांचा प्लॅन ठरलेला होता. आपल्याच विचारात आणि आनंदात श्रावणी तशीच झोपून गेली. इकडे निखिलची अवस्था बऱ्यापैकी तिच्यासारखीच होती. दोघेही फार खुश होते. झोपण्यासाठी निखिल बेडवरती पडला. त्याने त्याचे डोळे बंद केले. डोळे बंद करताच त्याच्यासमोर त्याला श्रावणीचाच चेहरा दिसू लागला. अरेच्छा, काही कळेना. जेव्हा मी तिच्याशी भांडायचो तेव्हाही तिचाच चेहरा सारखा समोर दिसायचा. आता आमची भांडणं संपली तरी तीच सारखी समोर दिसते. काही कळेना राव, डोक्यातून का मनातून जायचं नावच घेत नाहीये ही तर. निखिल स्वतःच्या विचारातच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष भिंतीला लागलेल्या घड्याळाकडे गेलं. चला बाबा, झोपावं लागेल. फार उशीर झाला एकतर आज. पुन्हा लवकर उठायचंय ऑफिसला जाण्यासाठी. उद्या तरी ऑफिसमध्ये गेल्यावरती नशीब मॅडमचा असा रागवलेला चेहरा बघायला भेटणार नाही. निखिल स्वतःच्या गालात हसत बेडवर पडून त्याने आपले डोळे बंद केले आणि तो झोपी गेला. निखिलही उद्या ऑफिसला जाण्यासाठी फार एक्सायटेड होता. दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल बराच वेळ आधीच ऑफिसमध्ये पोचलेला होता. तो श्रावणीच्या येण्याची वाट पाहत होता. त्याची नजर सारखीच अधूनमधून ऑफिसच्या एंट्रन्सवर जात होती. श्रावणीचीही थोड्याच वेळात ऑफिसमध्ये एंट्री झाली. ती येऊन आपल्या डेस्कजवळ बसली आणि लॉग इन करायला लागली. निखिलची नजर सतत श्रावणीकडेच होती. श्रावणीची मान बराच वेळ खालीच होती. बहुतेक ती पीसीमध्ये काहीतरी करत होती, पण ते काही तिला जमत नव्हतं हे तिच्या एक्सप्रेशनवरून त्याला कळत होतं. निखिल सतत नजर रोखूनच तिलाच पाहत होता. तिचे एक्सप्रेशन बघून त्याला जाणवत होतं की तिला काहीतरी अडचण येत आहे. शेवटी न राहून तो त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्या डेस्कजवळ आला. श्रावणी, काय झालं? अशी गोंधळलेली दिसतेस तू. मे आय हेल्प यू? निखिलने विचारलं. अरे हो, बघ ना, मी केव्हापासून लॉग इन करण्याचा प्रयत्न करते पण होतच नाही आहे. रोज तर मी अशाच प्रकारे लॉग इन करते, पण आज लॉग इनच होत नाही आहे माझं. काय माहिती काय झालंय तर, श्रावणी थोडी वैतागूनच म्हणाली. ओह सॉरी सर. तिला जाणवलं की ती ऑफिसमध्येही निखिलसोबत घरच्यासारखंच बोलत होती. इट्स ओके श्रावणी.
सगळ्यांसमोर तू फॉर्मॅलिटी करू शकतेस, पण एकट्यात नाही. इतकं गोंधळून नको जाऊस. निखिल चेहऱ्यावरती स्माईल ठेवत तिला म्हणाला. थांब, मी बघतो. काहीतरी सेटिंगचाच प्रॉब्लेम असेल. निखिल माऊसवरती हात ठेवायला लागला तर त्याचा हात श्रावणीच्या हातावरतीच पडला. दोघांच्याही हाताचा स्पर्श होताच लगेच श्रावणीने तिचा हात बाजूला केला. निखिल पीसीमध्ये पाहण्यासाठी झुकला. श्रावणी चेअरवरच बसलेली होती. तो तिच्या अगदी जवळच असा वाकून उभा होता. त्याने मान फिरवून एकदा तिच्याजवळकडे पाहिलं आणि तिची आणि त्याची दोघांचीही नजर भेट श्रावणीने लगेच आपली नजर चोरून घेतली. निखिलच्या असं जवळ उभं राहण्याने श्रावणी थोडीशी गोंधळून गेलेली होती. दोघांच्याही मनात कशी फुलपाखरेच उडत होती. पण हे नक्की काय आहे हे त्या दोघांनाही कळत नव्हतं. निखिलच्या एवढ्या जवळ उभं राहण्याने श्रावणीच्या पोटातही कसा गोळा आल्यासारखं तिला झालं. ती मध्येच पीसीकडे पाहायची तर मध्येच निखिलकडे पाहायची. निखिलनेही पीसीमधल्या सेटिंग श्रावणीला चेंज करून दिल्यात. हे बघ श्रावणी, झालं तुझं काम. तू आत्ता याच्यामध्ये तुझा पासवर्ड टाक. श्रावणी पासवर्ड टाकताच तिचं लॉग इन झालं. थँक्यू सर, श्रावणी निखिलला म्हणाली. तर निखिल स्माईल करत तिच्याकडेच पाहत होता. ते दोघेही एकमेकांशी हसून बोलत होते हे काही अदितीच्या नजरेतून सुटलं नाही. निखिलला श्रावणीशी असं हसताना बोलताना पाहून तिचा श्रावणीवरचा राग अजूनच वाढत गेला. निखिल श्रावणीच्या डेस्कजवळून त्याच्या डेस्कजवळ येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावरती नाजूक अशी स्माईल होती. निखिलला श्रावणीशी बोलल्यानंतर इतका आनंद होतोय हे पाहून अदितीची तर अजूनच चिडचिड व्हायला लागली. तिला तिचा राग बाहेर काढायचा होता, पण नक्की कशा प्रकारे हे तिला काही कळत नव्हतं. ती बराच वेळ तशीच बसून राहिली. मग नंतर मनाशी काहीतरी ठरवून ती तिच्या डेस्कवरून उठली. ती बहुतेक श्रावणीच्या जवळच जात होती. निखिलची नजर अदितीवर पडली. तिच्या चेहऱ्यावरती तिचा राग स्पष्टपणे दिसत होता आणि तो निखिललाही जाणवला की अदिती ही बहुतेक श्रावणीच्या डेस्कजवळच जाते. त्याने लगेच अदितीला आवाज दिला. अदिती, काय झालं? एनी सिरियस? अशी का इतकी रागात आहेस तू? निखिलने विचारलं. तसं अदिती निखिल जवळ आली. अरे हो, बघ ना, ती नवीन जॉईन झालेली आहे ना, ती कधीच कुठलंच काम नीट करत नाही. प्रत्येक दिवस काही ना काही तिच्या मिस्टेकच असतात. तो आपण कालचा प्रोजेक्ट सबमिट केलेला तो बघ आणि चेक कर. अदिती म्हणाली. ठीक आहे, थांब मी चेक करतो. तसं निखिलनेही पीसीमध्ये त्यांनी सेव्ह केलेला प्रोजेक्ट ओपन केला आणि तो चेक करू लागला. अदिती, तुला कुठे का काही मिस्टेक जाणवल्यात? मला तर काहीही नाही वाटत आहे. निखिल, तू एकदा नीट चेक कर. उगाच तुझी रिलेटिव्ह आहे म्हणून तू दुर्लक्ष करू नकोस, अदिती म्हणाली. अदिती, मी हा सगळा प्रोजेक्ट कालच चेक करूनच सेव्ह केलेला होता आणि आता तू बोलल्यावरती मी पुन्हा चेक करतोय. मला त्यात कुठेही कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम दिसत नाही आहे. आणि जरी श्रावणी माझी रिलेटिव्ह असली तरी आमचं रिलेशन हे फक्त घरापर्यंत मर्यादित आहे, ऑफिसमध्ये नाही. त्यामुळे कामात रिलेशनशिप येणार नाही याची काळजी आम्ही आधीच घेतोय. निखिलही थोडासा रागावून चिडूनच अदितीला म्हणाला. आणि असंही हा माझा प्रोजेक्ट आहे आणि ती माझ्या टीमच्या अंडर आहे, त्यामुळे मी बघून घेईल. तू उगाच स्वतः टेन्शन घेऊ नकोस. मी माझ्या टीमला करेल बरोबर हँडल, निखिल फार स्पष्टपणे अदितीला बोलला. तसं अदिती रागाने पुन्हा तिच्या डेस्कजवळ जाऊन बसली. निखिलने तर अदितीला ऐकवलं, पण ती आता किती वेळ शांत राहते कोणास ठाऊक. का पुन्हा काहीतरी कारण काढून श्रावणीच्या मागे लागते की काय, ते पाहू आपण पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.